प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. श्रोते हो, नमस्कार. नवरात्र निमित्त जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, यावर्षी जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा ही थीम घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचं कर्तृत्व आपल्या पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आजच्या या भागामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका सोनिया कपूर यांच्याशी आपण फोनवरून बातचीत करणार आहोत. सोनिया मॅडम या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल या शाळेमध्ये गेली अनेक वर्ष सेवा बजावत आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या अनोख्या अशा पद्धतीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. ऐकूया सोनिया कपूर यांचा हा प्रवास. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही स्वतः विद्यार्थी दशेत असल्यापासून शिक्षकी पेशा निवडण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता आणि आपण एक उत्तम शिक्षिका होऊ शकतो असं तुम्हाला कधी वाटलं? माझं स्टुडंट लाईफ साधा होतं. मला जास्त आठवतात ते टीचर्स जे सेन्सिटिव्ह आणि अंडरस्टँडिंग होते. मी नेहमी असा टीचर होण्याचा प्रयत्न केला आहे जसं मला स्वतःसाठी हवं होतं. अच्छा, मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लाभलेले असे कोणी शिक्षक होते का ज्यांच्याकडून तुम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली आणि ज्यांच्या शिकवणीचा प्रभाव अजूनही तुमच्यावर आहे? डॉक्टर विवेक पाटकर ते माझे मेंटर आहेत. ते बहुगुणी आहेत. ते मराठी विज्ञान परिषदशी जोडलेले आहेत. मी त्यांच्याकडनं खूप शिकले आहे. अच्छा, मग सध्या तुम्ही ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूलमध्ये शिकवताय, तर इथे काम करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे आणि या शाळेशी संबंधित एखादी खास आठवण सांगू शकाल का आम्हाला? ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल्स नेहमी सहकार्य करतात. माझ्या ऑर्गनायझेशनमुळे मी चांगली टीचर बनू शकले, मी एवढंच सांगू शकते. अच्छा मॅडम, आजकाल परीक्षेमध्ये जे गुण मुलांना मिळतात त्याच्यावर त्यांच्या बुद्धिमत्तेचं मूल्यमापन केलं जातं. तर या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन कशाच्या आधारावर केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे. NEP 2020 मध्ये 21st सेंचुरी स्किल्सवर भर आहे. म्हणून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्यायला हव्यात जेणेकरून विद्यार्थी हे स्किल्स शिकतील. आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? विद्यार्थी स्वतंत्र आणि आत्मविश्वासू आहेत. ते डिव्हाइसेस आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे वापरतात. योग्य वापरल्यास टेक्नॉलॉजी खूप उपयोगी आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर सतत एक प्रकारचा शैक्षणिक तणाव असतो. मग तो पालकांकडून असेल किंवा ते शिकतात त्या संस्थेकडून असेल. तर हा तणाव कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये कशा प्रकारचा बदल होण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? बदल असं काही आता गरज नाहीये, कारण NEP 2020 मध्ये बदल सुचवला आहे. रोट मेमोरायझेशन ऐवजी एक्सपिरियन्शियल लर्निंग याच्यावर त्यांनी जोर दिला आहे. यामुळे अकॅडमिक प्रेशर सुद्धा कमी होईल. मॅडम, तुम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी ते विषय सोपे करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. तर ती गोडी मुलांना लागावी आणि त्यांना जे विषय कठीण वाटतात ते सोपे व्हावे म्हणून बऱ्याच संकल्पना तुम्ही अंमलात आणल्या. तर यापैकीच एक प्रायमरी पिटारा. तर या प्रायमरी पिटाराबद्दल आम्हाला काय सांगा? प्रायमरी पिटारा म्हणजे रिसोर्स बॉक्स आहे. प्रायमरी पिटारा जसा NCERTने जादुई पिटारा काढलाय तसा एक माझा रिसोर्स बॉक्स आहे, त्याचं नाव आहे प्रायमरी पिटारा. यात प्रायमरी सेक्शन साठी टीचिंग लर्निंग मटेरियल्स आहेत. हे टीचिंग एड सोपे आहेत आणि विद्यार्थी या टीचिंग एड्सला स्वतः वापरू शकतात. मग हे प्रायमरी पिटारामध्ये तुम्ही जे विषय घेतले आहेत ते स्पेसिफिक असे कुठले विषय आहेत का?
डिफरंट कॉन्सेप्ट आहेत. हा. तर त्याच्यामध्ये रीडिंग एबिलिटी आणि सायन्सचे काही कॉन्सेप्ट, बोर्ड गेम्स, असं डिफरंट आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ते हळूहळू आम्ही वाढवतो, त्याच्यात काहीतरी नवीन करतो ऍड. त्याचा उपयोग मुलांना कशा प्रकारे होतो? ते एक टीचिंग एडचा एक बॉक्स आहे. तर टीचर्स पण ते वापरतात, मी वापरते, आणि मुलांना पण ते स्वतः हात लावून वापरता येतं. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, विभिन्न त्याच्यात कॉन्सेप्ट आहेत. तर मुलांना शिकायला ते सोपं जातं. अच्छा सोर्स मटेरियल, ते टीचिंग लर्निंग मटेरियल्स जे आहेत त्यात. मॅडम, हल्लीच्या काळामध्ये आपल्याला हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते. तर त्याच्यामुळे मुलं वाचनाचा कंटाळा करतात आणि वाचनापासून दूर व्हायला लागलेली आहेत. तर अशात तुम्ही ओपन लायब्ररी ही सुद्धा एक नवीन संकल्पना अंमलात आणली. तर त्याविषयी सुद्धा आम्हाला थोडी माहिती सांगा. ओपन लायब्ररी विद्यार्थ्यांना अरेंजमेंट पिरियड्समध्ये गुंतवण्यासाठी सुरू केली आहे. पुस्तकांचे होल्डर्स स्क्रॅपवूड पासून बनवले आहेत. पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचून झाल्यावर दिली आहेत, त्यामुळे शेअरिंगची भावना वाढते. विद्यार्थी फ्री पिरियड्समध्ये पुस्तके घेतात आणि नंतर परत ठेवतात. अच्छा, मग यामध्ये पालकांना सुद्धा तुम्ही समाविष्ट केलंय का? पालकांचा याच्यात डायरेक्ट रोल नाही, पण आम्ही जेव्हा रिक्वेस्ट केली की तुमची जी पुस्तकं वाचून झाली आहेत ते आणा, मग डेफिनेटली पालकांनी पण सपोर्ट केला आहे. पालकांचा सपोर्ट तर नेहमीच असतं. अच्छा, राष्ट्रीय पुरस्काराचे तुम्ही मानकरी आहात. इतके विद्यार्थी आजवर तुम्ही घडवलेत आणि इतक्या वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. तर हा पुरस्कार स्वीकारताना काय भावना होती मनात? इट्स अ वंडरफुल फिलिंग, फुल ऑफ ग्रॅटिट्यूड मॅडम. शब्दात सांगणं अवघड आहे, पण वंडरफुल फिलिंग आहे मॅडम. ग्रॅटिट्यूड माझ्या संस्थेसाठी, मुलांसाठी आणि सर्वांसाठी मॅडम. म्हणजे इतर शिक्षकांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय आणि त्याची कुठेतरी दखल घेतली जाते, याचा आनंद नक्कीच असेल. होय. मग मॅडम, आता मला सांगा, तुम्हाला जर का आत्ताच्या शिक्षण धोरणामध्ये बदल करण्याची एखादी संधी दिली गेली, तर तो कोणता मोठा बदल तुम्ही करू इच्छिता? मॅडम, आता आपण त्याविषयी बोललो होतो की बदल म्हणजे तशी काय आता गरज नाहीये, कारण NEP 2020 मध्ये भरपूर सजेशन्स आहेत होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी. तर जर ते आपण नीट वाचलं आणि केलं तर खूप आपल्याला जसा पाहिजे तसाच मुलांचा डेव्हलपमेंट करता येईल. जसे पालक मुलांना घडवतात, तसेच शिक्षक सुद्धा, शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, आणि देशाचं भविष्य घडवणं हे शिक्षकांच्या हातामध्ये असतं. तर आज जे तरुण नव्याने शिक्षक होऊ पाहतायत, अशांना तुम्ही काय सल्ला द्याल की एक आदर्श शिक्षक होण्यासाठी काय वैशिष्ट्य आपल्यामध्ये असायला हवी? त्यांना मी एक सांगणार की एन्जॉय द टीचिंग प्रोसेस, सेन्सिटिव्ह टीचर बना, विद्यार्थ्यांशी तुमचे इंटरॅक्शन अर्थपूर्ण आणि संस्मरणीय करा. अच्छा, आणि या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका काय असायला हवी? पेरेंट्सना शाळेत काय चाललं आहे हे माहिती असली पाहिजे. टीचर्स, स्टुडंट्स आणि पेरेंट्स टीम म्हणून काम केलं तर विद्यार्थी विकसित भारतसाठी चांगले योगदानकर्ते बनतील. मॅडम, खूप छान माहिती आम्हाला दिलीत आणि तुम्हाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलं गेलं याचा खरं तर आम्हाला सुद्धा अभिमान आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही या नवदुर्गांपैकी एक आहात. तर आज तुम्ही तुमचे विचार आमच्याशी शेअर केलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद तुमचं. नवरात्र निमित्त जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका सोनिया कपूर यांच्याशी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, विद्यार्थी म्हणजे एक मातीचा गोळा असतो. या मातीच्या गोळ्याला आकार देऊन एक सुबक, सुंदर अशी मूर्ती घडवण्याचं काम करत असतात ते म्हणजे शिक्षक. मुलांची आवड लक्षात घेऊन मुलांच्या कलेने त्यांना सोपं जाईल अशा पद्धतीने शिक्षण देण्याचं काम करणारे अतिशय कमी शिक्षक आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे सोनिया कपूर मॅडम. आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका कर्तृत्ववान दुर्गेसह पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.